कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेले जे काही दुष्काळी परिस्थिती टंचाईग्रस्त जे 40 तालुके आहेत या संदर्भात देखील कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन केंद्र सरकारकडे 40 तालुक्यांच्या संदर्भातली माहिती पाठवली आणि यांना आवश्यक ती मदत देण्याची विनंती देखील केंद्राकडे आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर जे जस्टिस शिंदे कमिटीचा अहवाल जो मराठवाड्यातला जुन्या नोंदी कुणबी असलेल्या तो एक प्रथम अहवाल जो त्यांनी सबमिट केलेला आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो देखील अहवाल स्वीकारलेला आहे। मला वाटतं त्या माध्यमातून देखील मराठवाड्यातल्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील तात्काळ त्याची सुनावणी घ्यावी अशा प्रकारची विनंती देखील सुप्रीम कोर्टाला करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी जो आयोग आहे त्या आयोगाला देखील मराठा समाज मागास कसा आहे या संदर्भातला पूर्ण डेटा एम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई देखील सुरू झालेली आहे आणि त्यासाठी जस्टिस भोसले अध्यक्ष म्हणून जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची एक कमिटी गठीत केलेली आहे आणि ही कमिटी जी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हे तिन्ही निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती यांची कमिटी सरकारला मार्गदर्शन करेल आणि त्याचबरोबर जो मागास वर्ग आयोग जो आहे त्याला देखील मदत करेल जेणेकरून ही जी काही एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे ही अतिशय प्रभावी आणि वेगवान करण्यासाठी याचा फायदा होईल। कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आपण आता कार्यवाही सुरू करायची त्याच्यामध्ये त्यांनी जो अहवाल तयार केलेला आहे प्रथम अहवाल आहे तो 13,500 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्या आज त्याला मान्यता कॅबिनेटमध्ये दिलेली आहे। याचा फायदा मराठा समाजाला नक्की होईल। मराठा समाजाला मी कालही आवाहन केलं, मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी देखील ते संपर्कात आहे आणि त्यांनी देखील हे जे काही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांची जी आहे तशी सरकारची देखील भूमिका आहे। मी ती भूमिका जाहीरपणे पण मांडलेली आहे आणि त्यामुळे थोडा याला वेळ दिला पाहिजे। टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कुणाकडूनही होऊ नये अशा प्रकारची विनंती आव्हान देखील मी सकल मराठा समाजाला करतो आहे। कारण मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे। कारण गेल्या वेळेस 58 मोर्चे लाखांचे 58 मोर्चे निघाले, लाखो लोक एकत्र जमा झाले, पण कुठंही हिंसात्मक आंदोलन कुठेही झालं नव्हतं। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही आंदोलनं झाली आणि त्या काळामध्ये मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मीही कमिटीमध्ये होतो, आरक्षण देण्याचं काम केलं होतं आणि म्हणून मराठा समाजाला माझी नम्र विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल, हिंसात्मक आंदोलन होईल अशा प्रकारचं करू नका। कारण शेवटी आपलं शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याची आपली जी काही परंपरा आहे त्याला कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारचं काम कृत्य कुणाकडून होऊ नये अशा प्रकारची माझी भावना आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील तशा प्रकारचं आव्हान मराठा समाजाला केलेलं आहे। यापुढे त्यांनी करावं आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीची आरोग्याची देखील काळजी घ्यावी, त्याची देखील चिंता सरकारला आहे।